नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षा 3 ची सर्व विद्यार्थ्यांनी चांगली तयारी केली, त्यांना चांगले गुणही मिळाले. आता वेळ आलेली आहे प्रेफरन्स देण्याची आणि प्रेफरन्ससाठी तुम्हाला नक्की प्रेफरन्स कसे द्यावेत या संदर्भात बऱ्याच अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये एक भीती आहे की त्या ठिकाणी आपण जर पाहिले तर विदाऊट इंटरव्ह्यूचे 100 प्रेफरन्स आहेत आणि विथ इंटरव्ह्यूचे जर पाहिले तर फक्त 50 प्रेफरन्स आहेत. मग याच्यामध्ये ही प्रेफरन्स कसे द्यायचे? तुम्हाला मी एक गोष्ट आता सांगतो, अजिबात तुम्ही घाबरू नका. तुमचा एकंदरीत स्कोर पाहून किंवा एकंदरीत तुम्हाला असणारे जे मार्क्स आहेत त्या मार्क्सच्या आधारावरती तुम्ही कोणत्या ठिकाणी योग्य प्रेफरन्स देण्याची आवश्यकता आहे यावरती मी स्वतः तुम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ देणार आहे. तत्पूर्वी मला तुम्हाला हे सांगायचं की बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी माझ्या बंधू भगिनींनी मेसेज केले की विविध ठिकाणी वेगवेगळ्या बॅच घेण्याचं काम चालू आहे, बॅच लावा असं विद्यार्थ्यांना सांगण्यासारखं येत आहे. प्रेफरन्ससाठी बॅच हा काय नवीन पॅटर्न आहे? त्या ठिकाणी प्रेफरन्ससाठी मी स्वतः तुम्हाला सांगतो, मी स्वतः माझा स्वतःचा अनुभव असेल किंवा माझ्यासारखे अनेक जण आहेत जे की तुम्हाला मोफत प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी योग्य प्रेफरन्स कसे द्यायचे यासाठी आम्ही तयार आहोत. खरं तर एवढ्या दिवस आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून थांबलो होतो. याचं एकमेव कारण असं होतं, कोणतरी माहिती देत आहे त्यामुळं आपण थोडंसं थांबावं. पण ज्या वेळेसला असे गरजू काही अभियोग्यताधारक आहे की त्यांना प्रत्येक वेळेसला बॅच खरेदी करणं आवश्यक नाहीये, कारण की आपण पाहिलं टेटमध्ये उठसूट प्रत्येक जण बॅच घेत बसला, परंतु तसं आउटपुट त्यांना मिळालं नाही. हे मी तुम्हाला प्रत्यक्षात सांगतो. त्यामुळं काळजी करू नका, बॅच लावायची तुम्हाला आवश्यकता नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर स्पष्ट सांगतो. मी स्वतः माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मला 200+ प्रेफरन्स होते, त्यावेळेसला प्रेफरन्स जास्त देण्याची सुविधा होती, पण मला जे आलेल्या प्रेफरन्स मधले मी जे सिलेक्ट केलेले प्रेफरन्स होते त्यामधील पहिल्या 26 प्रेफरन्स मधील मला 10 प्रेफरन्स आलेले होते. मला जेमतेम 124 गुण होते. त्या मानाने तुम्ही जर पाहिलं आणि त्यातल्या त्यात मी ओपन कॅटेगरीमध्ये होतो, म्हणजे मला काही खूप जास्त गुण होते असा त्यातला भाग नाही. आणि तुम्ही सुद्धा त्या ॲव्हरेजमध्ये 100% असणार आहे. जे कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा प्रेफरन्स कसे द्यावेत यावरती देखील मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ देतोय. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका, बॅचेसच्या फंदात पडू नका असं मी जाहीर माझ्या बंधू भगिनींना सांगतो. आणि दुसरी गोष्ट, मी जे प्रेफरन्स दिलेले होते लॉक केलेल्याची एक PDF आहे, ती सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि त्याच्यानंतर मला जनरेट झालेले प्रेफरन्स कोणत्या कोणत्या कॉलेजचे होते, कोणते होते ते सुद्धा शेअर करणार आहे. इंटरव्ह्यू संदर्भात सुद्धा तुमच्या मनामध्ये काहीही शंका असतील ते सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. आता फक्त काय करायचंय, आता तुमच्याकडे दिवस थोडे आहेत, पण काय करायला पाहिजे तर एक लक्षात ठेवा, तुमचं डॉक्युमेंटेशनचं काम तुम्ही आता फक्त तयार ठेवा. बाकी कारण की प्रेफरन्ससाठी तुम्हाला मी आता सांगतो, मगाशी मी PDF ओपन केली माझी स्वतःची, त्याच्यामध्ये मी थोडासा अभ्यास केला तर मला असं पाहायला मिळालं की ज्या वेळेसला प्रेफरन्स देण्यासाठीचा कालावधी असतो साधारणतः 7 ते 8 दिवस तुम्हाला फक्त दिले जातात. प्रेफरन्स लॉक करण्यासाठी जनरेट करावे लागतात आधी, आणि ते जनरेट केल्यावरती मग तुम्ही तुमच्या कोणते कोणते तुम्हाला आलेले आहेत त्याच्यामधून मग तुम्हाला विदाऊटचे 100 द्यावे लागतील आणि विथ इंटरव्ह्यूचे फक्त 50 प्रेफरन्स तुम्हाला निवडावे लागतील. त्यामुळे तुम्ही पॅनिक होऊ नका. दुसरी गोष्ट, आपले जे मार्क्स आहेत त्या मार्क्सच्या आधारावरती आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एखादी महिला आहे, मग ती महिला समजा त्या महिलेला 120 मार्क्स आहेत, मग ती 120 मार्कची समजा महिला पुण्यातली असेल तर नक्कीच त्या महिलेला किंवा त्या माझ्या भगिनीला माझी विनंती असेल की इतर ठिकाणचे प्रेफरन्स तिने चॉईस करायचे नाहीत. भलेही मी म्हणतो 100 प्रेफरन्स असतील विदाऊटचे, पण तिची जायची तयारी नाहीये तर 100% तिने काय करायचं, जेवढ्या आपल्या जवळपासच्या संस्था आहेत किंवा विदाऊट इंटरव्ह्यूच्या संस्था आहेत त्यांना प्रेफरन्स द्या, विथ इंटरव्ह्यूच्या संस्था आहेत त्यांना प्रेफरन्स द्या. या संदर्भात तुम्हाला मी हे फक्त एक लॉजिक छोटंसं उदाहरण दिलं. असंच तुम्हाला मी प्रत्येक कॅटेगरीचं प्रेफरन्स कशी द्यायची यावरती एक डिटेल व्हिडिओ 1-2 दिवसामध्ये येतोय. उद्या परवा तुम्हाला 100% मी तो व्हिडिओ देईल. तो सगळ्यांनी व्यवस्थितपणे पहा आणि त्यानुसार प्रेफरन्स द्या. 100% तुम्हाला मी सांगतो
तसेच प्रेफरन्स तुम्हाला इतर जण जे बॅच घ्या म्हणतायत त्याच्या व्यतिरिक्त काहीच सांगणार नाही, असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. तर सर्वांनी तयारीत राहा. सर्वांना ऑल द बेस्ट आहे. थँक्यू सो मच. सर्वांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.